नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही धन की बात या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. शेअर मार्केट ट्रेडिंग शिका सुप्रीमो ट्रेडर्ससह याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील सुप्रीमो ट्रेडर्स या शेअर मार्केटमध्ये हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत असलेल्या संस्थेचे संस्थापक आणि संचालक श्री अतुल कदम. त्यांचं स्वागत करूया. अतुलजी, स्वागत तुमचं. थँक्यू सो मच. अतुल कदम हे मुळात एक IT इंजिनियर आहेत. आज एक यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. आज ते एक यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये सुद्धा सुप्रीमो ट्रेडर्सच्या माध्यमातून पुण्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगर, सांगली, अहिल्यानगर इथे सुद्धा आपल्या संस्थेच्या शाखा त्यांनी सुरू केलेल्या आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की सुप्रीमो ट्रेडर्सची सुरुवात कशी झाली आणि याच्या स्थापनेमागचा नेमका अतुलजींचा उद्देश काय होता. सर, मला एक सांगा, तुम्ही खरं तर इंजिनियर आहात, मात्र ट्रेडिंगच्या क्षेत्रात यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये, स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये इतरांना सुद्धा प्रशिक्षण द्यावं, त्याच्याशी संबंधित एखादी फर्म सुरू करावी, हे कसं वाटलं? बेसिकली मी सुरुवात केली शेअर मार्केट ट्रेडिंग करायला 2014 साली. सो मी माझ्या ऑफिसमध्ये ट्रेडिंग करायचो, कलिग्स ट्रेडिंग करायचे, त्यांचं बघून मी शिकलो, बघितलं, मग तिथून चालू झालं. जसं जसं मी त्याच्यात ग्रोथ करत गेलो 2015-16. सो माझ्या कलिग्सनी सांगितलं की आम्हालाही शिकव. ऑफिसमध्ये असते ती क्युरियोसिटी की सगळेजण बघायचे काय चाललंय, काय करतोय. मग फर्स्ट मी त्यांना ट्रेनिंग द्यायला चालू केलं. विकेंड्सला आम्ही भेटायचो, ट्रेनिंग द्यायचो. मग त्यांनाही तो रिस्पॉन्स किंवा त्या ट्रेनिंगमधनं कळत गेला आणि गोष्टी चांगल्या सोप्या वाटत गेल्या. सो मग तो थॉट प्रोसेस आला की आपण एक इन्स्टिट्यूट चालू शकतो का. सो त्याच्यानुसार आम्ही ती इन्स्टिट्यूट चालू केली. आज ती इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात 8 ठिकाणी आहे आपली. सो त्या लेवलला ती ग्रो झाली. नेमकं शेअर ट्रेडिंग कोणी करावं? शेअर ट्रेडिंग कोणी करावं? शेअर ट्रेडिंग ज्याला डिसिप्लिन, फॉर एक्झाम्पल शेअर ट्रेडिंग कोणीही करू शकतं. म्हणजे आमच्याकडे असे स्टुडंट आहेत ज्यांना लिहिता वाचताही येत नाही, असे लोकही शेअर मार्केट ट्रेडिंग करू शकतात. थिंग इज, आपल्याकडं काय आहे, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं की 90% लोक शेअर मार्केटमध्ये लॉस करतात आणि ते फॅक्टच आहे. मी पण स्वतः 13 वर्ष या फील्डमध्ये आहे, पण 90% लोक लॉस करतात. त्याच्या मागचं कारण आहे की कोणी शिकत नाहीये, त्या फील्डमधला अनुभव घेत नाहीये. की ही अशी एक फील्ड आहे की जे शिकल्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणात फायनान्शियली फ्रीडम मिळवू शकतो. सो शेअर मार्केट ट्रेनिंग हे किंवा ट्रेडिंग हे कोणीही करू शकतं. लिटरली माझ्याकडे आत्ता रिसेंट बॅचला 10वी पास झालेला मुलगा आहे, ते 65 एजचे आजोबा पण आहेत. सो कोणीही करू शकतं, फक्त त्यासाठी शिकून केलं पाहिजे. न शिकता केल्यानंतर आपण जसं ऐकलं की हे गॅम्बलिंग आहे, तर ते प्रूव्ह होतं. लोक न शिकता करतायत. तर शिकून केल्यानंतर हे खूप चांगलं प्रोफेशन आहे जे तुम्ही फुल टाईम ॲज अ करिअरही घेऊ शकता. अच्छा, अतुलजी, आपण NSC, BSc आणि कमॉडिटी मार्केटविषयी ऐकतो, तसंच क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन्स, अशा सगळ्या संकल्पना आता कानावर यायला लागलेल्या आहेत. त्यात जास्तीत जास्त ट्रेडिंग होत आहे. याविषयी काय सांगाल? मेनली NSC BSc काय आहे, तर हे स्टॉक एक्सचेंज आहेत. NSC नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSc बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे सगळे ट्रेड्स घडवून होतात. या संस्था त्याच्यावर लक्ष ठेवतात. बट हे क्रिप्टो करन्सी जे आहे ते आता आपल्या इंडियामध्ये पहिलं लिगल नव्हतं. इंडियन गव्हर्नमेंटने आता लास्ट 3 मंथ्स पहिले ते 3-4 महिन्या आधी लिगल केलेलं आहे. सो आपण क्रिप्टो करन्सी असं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे 24/7 चालू असतं. त्याला सुट्टीच नसते. वर्षातले 365 डेज चालू आहे. सो जे ऑफिसमुळं, बिझनेसमुळं ट्रेडिंग करू शकत नाहीत, ती लोक क्रिप्टो करन्सीमध्ये आता ट्रेडिंग करू शकतात, जे 24 तास चालू आहे. सो सगळ्यांनी शिकून केल्यानंतर क्रिप्टो करन्सी आता असा ऑप्शन आलेला आहे आपल्याला की जे जॉबमुळे 9 ते 6 जॉब आहे, ट्रेडिंग नाही करता येते, बिझनेसमुळे बिझी असतो. सो 24/7 असल्यामुळे विकेंड्सला पण ट्रेडिंग करता येतं. संध्याकाळी रात्री 12 वाजता म्हटलं तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. असं एक बेस्ट ऑप्शन क्रिप्टोच्या स्वरूपात आपल्याकडे आलेला आहे. अच्छा, अतुलजी, आणखी एक गोष्ट, सर्वसामान्यांना आत्तापर्यंत सर्वसामान्य हे इन्व्हेस्टमेंट करायचे, पैसे पदरचे जोडायचे म्हटल्यावर सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा मग बँकेत FDs करायचे किंवा फार फार तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स घ्यायचे. पण आता नेमकं या सगळ्या गुंतवणुकीचे प्रकार आपण जर हे पाहिले तर या सगळ्यात ट्रेडिंग हे कशा प्रकारे वेगळं ठरेल? वेगळं जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला, गोल्डमध्ये असेल तर तुम्ही लिमिटेड टू गोल्ड राहिले. तुम्ही बरेच जण आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, SIP मध्ये इन्व्हेस्ट करतात. म्युच्युअल फंड, SIP जे रिटर्न्स देतं तुम्हाला, म्युच्युअल फंड फॉर एक्झाम्पल इयरली 15% देतं, 16% देतं. तुमचे FDs 5-6% देतात. पण स्टॉक मार्केट तुम्ही जर शिकून केलं तर इझिली ऑन अ सेफ नोट तुम्ही 20, 25, 30, 50% पर्यंत रिटर्न्स इझिली कमवू शकता. मोर दॅन दॅट, पण मी सेफ सांगतोय. सो फक्त त्याला एकच अट आहे की ते शिकून केलं पाहिजे. आपल्याकडं विदाऊट शिकून लोक ट्रेडिंगमध्ये येतात, एका दिवसात मोठं व्हायचं, मग लॉसेस होतात. मग आपण ट्रेडिंग गॅम्बलिंग आहे, लॉसेसच होतात, ह्या गोष्टी आपण प्रूव्ह करतो.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याविषयी एक प्रकारची भीती जी लोकांच्या मनात आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, जी भीती आहे ती खरी आहे, कारण की आपल्या आजूबाजूला 5 लोकही आपल्याला सापडत नाहीत की जे शेअर मार्केटबद्दल पॉझिटिव्ह आहेत. आता सुप्रीमो ट्रेडर्स ही अशी इन्स्टिट्यूट आहे, आमच्याकडं मेनली फोकस असतो जे हाऊसवाईफ आहेत. आत्ता आमच्याकडं मोर दॅन 5000 हाऊसवाईफ आहेत ज्या ट्रेडिंग करतात, ज्या घरात बसून व्यवस्थित पैसे कमवू शकतात. सो शिकल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट केलं तर ही खूप चांगली फील्ड आहे. बट विदाऊट नॉलेज तुम्ही जर या फील्डमध्ये आलात, जसं तुम्ही म्हटलात की खूप लॉसेस होतो, तर यस लॉसेस होतातही. माझ्याकडे असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की लोक न शिकता करतात आणि खूप मोठ्या अमाऊंटमध्ये लॉसेस केलेले आहेत. बट लॉसेस कुठं होत नाही आहेत, कुठल्याही बिझनेसमध्ये जर न शिकता केलात तर लॉसेस हे होतातच. पण इथं रॉ मटेरियल पैसे असल्यामुळे लोकांचे इमोशन्स खूप स्ट्रॉंगली जोडले गेलेत. सो याला जर तुम्ही शिकून केलं तर कोणी, आणि त्यात मेन काय आहे की त्याला कुठली एज्युकेशनची अट नाही. आपल्याकडं एक मिथ आहे की अरे कॉमर्स बॅकग्राऊंड पाहिजे, मी फायनान्स बॅकग्राऊंडचाच असेल तर मी शेअर मार्केट, असं काहीच नाही. माझ्याकडं अनएज्युकेटेड पासून कॉमर्स बॅकग्राऊंड, सायन्स, डॉक्टर, इंजिनियर्स, माझ्याकडं माझे स्टुडंटमध्ये महाराष्ट्राचे पोलीस अधीक्षक, IPS अधिकारी पण शिकलेले आहेत, ते लोकही माझे स्टुडंट आहेत. खूप मोठे जज आहेत ते माझे स्टुडंट आहेत. सो कोणीही शिकू शकतं असे. आणि आता काही पॉलिटिशियन लोक पण आहेत की जे आफ्टर रिटायरमेंट काय, तर असेही लोक कनेक्टेड आहेत आमच्याशी, जे शिकून करतायत. सो याला एकमेव अट आहे की तुम्ही शिकलं पाहिजे. विदाऊट नॉलेज रिस्की आहे का, तर हो, खूप रिस्की आहे. जर नॉलेज नसेल तर तुम्ही यात पडू नये, असंच मी सजेस्ट करेन. भारतीय मतप्रवाह असा आहे, भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की स्टॉक मार्केटपासून, शेअर मार्केटपासून आपण लांब राहिलेलं बरं, तिथे गुंतवणूक करूच नाही, आपला जास्तीत जास्त तोटा तिथे होऊ शकतो. तर ही भीती घालवायच्या दृष्टीने आपण काय सांगू शकतो? नाही, ही भीती घालवायची असेल तर त्याला एकमेव की शेअर मार्केट काय आहे हे एकदा तुम्ही समजून घ्या. त्याच्यासाठी आम्ही ॲज अ सुप्रीमो ट्रेडर्स आम्ही एक 5 दिवसाचा वेबिनार नेहमी ठेवतो. आता कुठलाही इव्हेंट असेल, आपल्या महाराष्ट्रात एवढे सण असतात, शिवजयंती निमित्त असेल, महाराष्ट्र डे निमित्त असेल, तसंच आमचा 5 दिवसाचा फ्री वेबिनार असतो की शेअर मार्केट का शिकावे आणि कोणी शिकावे. आणि त्याच्यात पूर्ण बेसिक नॉलेज आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो फॉर अवेअरनेस, की तुम्ही करू शकता का. त्या 5 दिवसात तुम्हाला एवढा आयडिया येते की हा मी हे करू शकतो का नाही करू शकत. सो जे कोणी इंटरेस्टेड आहेत ना, तुम्हाला स्क्रीनवर स्कॅनरही दिसेल आता, तोही जॉईन करू शकता, किंवा तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट्सला कॉन्टॅक्ट करू शकता, जिथं तुम्ही जॉईन होतो. 10 जुलै ते 14 जुलै असा 5 दिवसाचा सेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. सो तुम्ही तो जॉईन करू शकता. नक्कीच. त्यामुळे हा स्क्रीनवर जो स्कॅनर तुम्हाला दिसतोय तो स्कॅन करा आणि या सगळ्यानंतर तुम्हाला आणखी अतुल सरांचं मार्गदर्शन घ्यायला नक्कीच मदत होईल. त्यामुळे लवकरच हा कोड जो आहे तो स्कॅन करा, हा QR कोड स्कॅन करा. सर, आणखी एक महत्त्वाचं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहे तर साहजिकच आहे, कधी फायदा होणार आहे, कधी तोटा होणार आहे. पण या सगळ्यात तुमच्या सुप्रीमो ट्रेडर्समध्ये जे विद्यार्थी शिकतात तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करता की लॉस झाला तर तो कसा बेअर करायचा आहे आणि फायदा झाला तर तो त्याची पुढे आणखी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 2चे 4 कसे करायचे? त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन नावाचा कन्सेप्ट आहे. ॲज अ सुप्रीमो ट्रेडर्स आम्ही एक ट्रेडिंग प्लॅन देतो. प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे, प्रत्येकाची लर्निंग करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. सो आम्ही त्यांना असा एक ट्रेडिंग प्लॅन देतो की जो त्यांनी फॉलो करायचा आहे स्ट्रिक्टली, की तुम्ही किती लॉस झाल्यानंतर थांबायचं आहे आणि किती प्रॉफिट झाल्यानंतर थांबायचं आहे. स्टॉक मार्केट अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला थांबायचं कुठं हे कळलं पाहिजे, की मला लॉस एवढा झाला तर आजच्या दिवसात मी थांबेल, किंवा माझ्या कॅपिटलचा एवढा लॉस झाला तर मला चेक करायला पाहिजे की मी कुठं चुकतोय. आपल्याकडे काय होतं की लोक लॉस झाल्यानंतर त्यात वेट करतायत खूप, की नाही इलवरती मला वाटतंय. आपल्या वाटण्यावर स्टॉक मार्केट नाही चालत. सो लॉस झाला तर कुठे थांबायचं आणि प्रॉफिट झाला तरी कुठे थांबायचं. एकाचे 2 करायचे, तुम्ही असं म्हटलात. एकाचे 2 झाले तरी लोकांची अपेक्षा होती एकाचे 5 कसे होतील, 10. सो तो ग्रीड जो आहे ना तो कसा कंट्रोल करायचा सुप्रीमो मध्ये आम्ही शिकवतो. सो ट्रेडिंग सायकोलॉजी कशी बिल्ड करायची यासाठी प्रॉपर सेटअप आहे आमचा. आणि खूप सारे सक्सेसफुल स्टुडंट आहेत. मी जर स्टोरी सांगत बसलो ना तर एवढे सारे सक्सेसफुल स्टुडंट आहेत. मेनली आम्ही फोकस करतो हाऊसवाईफ किंवा रिटायर पर्सन्स, की जे लोक करू शकतात. आम्ही सध्या कॉलेज स्टुडंट्स किंवा यांना फक्त अवेअरनेस देतोय. आमच्या अजिबात इच्छा नसते की त्या लोकांनी पैशासाठी लगेच या फील्डमध्ये यावं. त्यांचा फोकस कॉलेजवरच असावा, एज्युकेशनवरच असावं. त्यांना अवेअरनेस देतो. पण आम्ही जे हाऊसवाईफ आहेत, जे रिटायर्ड लोक आहेत, त्यांनी ह्यात पडलं तर ते घरी बसून वेळही चांगला जातो आणि 2 पैसे ते ग्रोही करू शकतात. नक्की सर, आपण पाहिलं की अतुल सर हेच म्हणतात की तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, गुंतवणूक करायची आहे, तर या सगळ्यात संयम आणि विवेक हा महत्त्वाचा आहे. त्या गोष्टीचं सखोल ज्ञान घेऊन मगच आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणखी आपण अतुल सरांकडनं जाणून घेणार आहोत, सुप्रीमो ट्रेडर्सविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक धन की बातमध्ये.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. खरं तर अतुल सरांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रीमो ट्रेडर्समध्ये अनेक विद्यार्थी, अनेक तरुण तरुणी आणि अनेक गृहिणीसुद्धा शिकलेल्या आहेत. स्टॉक मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं याविषयी त्यांनी सखोल ज्ञान या संस्थेच्या माध्यमातून घेतलेलं आहे. त्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत, त्या आपण पाहूयात. नमस्कार, मी अश्विनी मनोज तापकीर. मी 3 वर्षापूर्वी सुप्रीमोचा कोर्स जॉईन केला होता. आता मी सक्सेसफुल ट्रेडर झाले आहे. ते फक्त शक्य झाले आहे ते सुप्रीमोमुळे. आपण एखादी डिग्री घेतो तेव्हा आपल्याला 3 वर्ष तरी लागतात, पण सुप्रीमो हे असं आहे की जिथे आपल्याला 2 महिन्यात फक्त शेअर मार्केटचं नॉलेज दिलं जातं. तिथून आपल्याला लॅपटॉप ऑपरेट करण्यापासून ते शेअर मार्केटमध्ये ट्रेड करण्यापर्यंत पूर्णपणे नॉलेज दिलं जातं. शेअर मार्केट आणि सुप्रीमो हे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. नमस्कार, मी प्रतीक चव्हाण. आजच्या धावपळीच्या युगात पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी देणाऱ्यांचे प्रमाण भरपूर आहे व टेलिग्राम, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉल टिप्स घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. पण तुम्ही त्यातल्या त्यात सुप्रीमो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करून अतुल सरांच्या मार्गदर्शनाखाली एक यशस्वीरित्या ट्रेडर होऊ शकता व तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शुभम खडेकर. शेअर मार्केट तर बरेच जण शिकवतात, पण आम्ही शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवायचा हे शिकवतो. हे सुप्रीमोची जी टॅग लाईन ही तंतोतंत माझ्या आयुष्यामध्ये फॉलो झालेली आहे. मागच्या मी तब्बल 1.5 ते 2 वर्ष खूप मोठे माझे लॉसेस व्हायचे, पण मी सुप्रीमो ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ट्रेडिंगचा तंतोतंत जे सरांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी पालन केलेल्या आहेत आणि आज मी एक सक्सेसफुल ट्रेडर आणि कंटिन्यूमध्ये मी प्रॉफिट रोजचा जनरेट करतोय. आणि यासाठी मी अतुल सरांनी सुप्रीमोच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच सर, आपण या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, पण मला एक सांगा, तुमच्याकडे वेगवेगळ्या खरं तर कॅटेगरीतले लोक येतात, तरुण तरुणी, अगदी गृहिणी पण येतात किंवा ज्यांनी काहीच शिक्षण घेतलं नाही असं सुद्धा लोक येतात. पण या सगळ्यांना स्टॉक मार्केट ट्रेडिंग शिकवायचं म्हणजे खरंच कस लागत असेल. या सगळ्या संदर्भात काय सांगाल? तुम्ही म्हटलं तसं कस खूप लागतो, पण माझी सुप्रीमोची टीम हा आमचा बॅकबोन आहे. म्हणजे आता 10 ब्रांचचे मिळून ऑलमोस्ट 22 टीम मेंबर्स आहेत, पण एकही टीम मेंबर असा इंटरव्ह्यू घेऊन असाइन नाही केलेला. सगळे माझे स्टुडंट आहेत, ते सक्सेसफुल ट्रेडर आहेत आणि त्यांना इंटरेस्ट होता की सर आम्हालाही सपोर्ट करायचा आहे, आम्ही येतो सुप्रीमोमध्ये. सो ते माझ्यासोबत काम करताना स्टुडंटला सपोर्ट करणे, मी ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना काय क्युरीज आहेत, लॅपटॉप स्टार्ट कसा करायचा, हाऊसवाईफ असतात जे 10-10 वर्ष घरात असतात, कधीच काम नाही केलं, अशांना लॅपटॉप स्टार्ट करण्यापासून ट्रेडिंग करण्यापर्यंत माझी टीम, मी एकटा माणूस एवढ्या लोकांपर्यंत पोहोचूच नाही शकत. सो सगळं जे चाललंय ते टीम वर्क आहे आणि माझी टीम लॅपटॉप स्टार्ट कसा करायचा पासून ट्रेडिंग पर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्युरीला 3 वर्ष जुना स्टुडंट आजही आमच्या ऑफिसला येतो, ऑफलाईन बसतो, ट्रेडिंग करतो, जातो. क्लास संपला आणि तुमचा कनेक्शन आमचं संपला असं आमच्याकडे कधीच होत नाही. लाईफ टाईम ॲक्सेस असतो, त्याच्यामुळे लोक रोज येतात, बसतात. त्यासाठी आम्ही फिजिकल सेटअप्स लावलेले आहेत. ऑल द ब्रांच, एका ब्रांचमध्ये 100 लोक बसू शकतील एवढे मोठे सेटअप्स आम्ही उभारलेत की लोकांना घरात बसून करता येतं ट्रेडिंग. पण सपोर्टला जर ते वातावरण असेल, तो ॲम्बियन्स असेल, तर लोक पॉझिटिव्ह राहून ते ट्रेडिंग करतात की तिथं सगळे ट्रेडिंग विषयीच बोलतात. सो माझी टीम त्याला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण ट्रेन करते. सो हा सगळं जे तुम्ही म्हटलात कस लागतो का, तर येस, टीममुळं तो कस आमचा खूप कमी झालाय. टीम खूप चांगलं काम करते. असं नक्कीच. तर सुप्रीमो ट्रेडर्सची ही जी टीम आहे ही उच्च प्रशिक्षित आहे आणि त्यामुळेच कुठेतरी इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केटविषयी आणि तिथल्या गुंतवणुकीविषयी, तिथल्या खास खळग्यांविषयी इत्थंभूत माहिती देणं हे सुप्रीमो ट्रेडर्सला खूप चांगल्या पद्धतीने जमतंय, शक्य होतंय. आपल्याकडे सुप्रीमो ट्रेडर्सच्या प्रशिक्षकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत, त्या पाहूया. नमस्कार, मी मयूर देशमुख. सुप्रीमो ट्रेडर्समध्ये ॲज अ को मेंटर म्हणून मी जॉब करतो. मी स्वतः इन्फोसिसमध्ये 10 वर्ष IT मध्ये जॉब केला. 10 वर्षाचा जॉब केल्यानंतर मी स्टॉक मार्केटमध्ये वाढलो. अतुल सरांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतःला डेव्हलप केलं. जसं याच्यात तुम्ही टॅगलाईनवरती बघताय की शेअर मार्केट्स बरेच जण शिकवतात, पण आम्ही शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवायचा, तर आम्ही मुळात या गोष्टीमध्ये हात घातला आणि लोकांना पैसा कसा कमवायचा हे शिकवायला लागलो. पैसा कमवताना तुम्हाला मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, ट्रेड प्लॅन, सायकोलॉजी या गोष्टी कळाल्या तरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीमोमध्ये येणं जरुरी आहे. नक्कीच सर, या प्रतिक्रिया आपण पाहिल्या प्रशिक्षकांच्या. मात्र मला एक आणखी सांगा की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी अजूनही काही लोक कचरतात, त्याविषयी आणखी काय सांगाल? म्हणजे त्यांना खरं तर आपल्या त्यांच्या मनातली भीती घालवायची आणि त्या दृष्टीने आपण काय संदेश द्याल? भीती घालवायची असेल तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे किंवा आपण गुंतवणूक म्हणतो ते करण्याच्या आधी ते काय आहे हे समजून घ्या. ते
शिकणं कधी वाया जाणार नाही. तुम्ही शिकून तुम्हाला वाटतं की नाही मी नाही करू शकत त्याच्यात, तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण एकदा तुम्ही त्यात पडलात, समजलं ना तुम्हाला, अरे हे खूप सोपं आहे, मी इझिली करू शकतो. मला दुसरीकडं किंवा आत्ता मेन काय झालं आपल्याकडं की कुणाला तरी आपण पैसे नेऊन देतो की हा कोणीतरी कमिट करता आम्ही एवढे टक्के देऊ. फसवणूक एवढी झाली आहे महाराष्ट्रात, त्यात मराठी माणूस की एवढा फसला, स्वतः शिकत नाहीये, लोकांना इन्व्हेस्टमेंट दिली, तो 10% देणार होता. गरजच नाही, आपले मेहनतीचे पैसे आहेत, आपण दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतः शिकूयात. सो स्वतः शिकलात, अवेअरनेस घेतला तर तुम्ही स्वतः करू शकता. त्याच्यासाठी अगेन मी सांगेल की आमचा 5 दिवसाचा सेशन असतो सुप्रीमोचा, ज्याच्यात बेसिकपासून स्टॉक मार्केट का करावे, कोणी करावे, स्टॉक मार्केट चुकीच्या पद्धतीने केलं तर काय होतं, राईट पद्धतीने केलं तर काय होतं, हे सगळं 5 दिवसात तुम्हाला शिकवलं जातं. सो आमचं 10 जुलै to 14 जुलै 5 दिवसाचा फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठलीही फीज नाही घेत आम्ही. आणि त्या सेशन्सला आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त लोकांनी जॉईन केलेलं आहे आमच्याकडे. सो मी सगळ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी त्याला जॉईन व्हा. स्क्रीनवर तुम्हाला स्कॅनर दिसेल किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरही फ्लॅश होईल, त्याच्यात तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या टीमला. नक्कीच. अतुलजी, आणखी एक महत्त्वाचं, शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणुकीसाठी जे भांडवल किंवा जो पैसा वापरतो, तर तो कोणत्या प्रकारचा पैसा आपण वापरायचा, म्हणजे ते भांडवल कसं असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा जर लॉस झालाच तर ती मनी मॅनेजमेंट, तो लॉस कशा प्रकारे आपण बेअर करायचा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी ह्या प्रश्नाची वाट बघत होतो. आत्ता शेअर मार्केटमध्ये यंग मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील किंवा हे शेअर मार्केटचे कोर्सेस लिटरली मार्केटमध्ये यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. लोक शिकतायत, अर्धवट नॉलेज घेत आहेत. अर्धवट नॉलेज घेऊन लोक मित्राकडून पैसे उसने घेतले, पर्सनल लोन काढलं, क्रेडिट कार्ड वापरून लोक पैसे अकाउंटला घेत आहेत. शेअर मार्केटमध्ये असे डिपेंडंटवाले पैसे, ज्याचा तुम्हाला EMI भरायचा, असे पैसे कधीही वापरू नये. अच्छा. पैसे कुठले असावे जे तुमचं, फॉर एक्झाम्पल सॅलरी 50,000 आहे, घर खर्च जाऊन 10,000 तुमच्याकडे सरप्लस शिल्लक राहत आहेत, त्यातनं सेव्हिंग करूनही 5,000 शिल्लक राहत आहेत. तर शिल्लक असलेला पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावा. उद्या त्यातनं नुकसान जरी झालं तरी तुमची पर्सनल लाईफ जी आहे ती डिस्टर्ब नाही होणार. आता माझ्याकडे N नंबर ऑफ केसेस, सर मी मित्राकडून 10 लाख घेतले, शेअर मार्केटमध्ये लॉस झाला, आता लॉस तर झालाय त्याचेही परत द्यायचे. असे उसने घेऊन, लोन करून, क्रेडिट कार्डमधनं ह्या केसेस आपल्या महाराष्ट्रात खूप वाढत चालल्यात. कारण की ट्रेडिंग अशी गोष्ट आहे, ते तुम्हाला असं मृगजळासारखं आहे की दिसतं एका दिवसात मी 10 लाखाचे 20 लाख करतो आणि त्याचे देऊन टाकतो 10 लाख. असं नाही होत. प्रेशराइज पैसे कधीच नसावेत. सो पैसे असेच वापरा जे तुमचे गेले, घालवायचे तर नाहीत. आपण शिकून करणार आहोत. मी स्वतः 13 वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतोय. म्हणजे टाटा सारख्या कंपनीतला जॉब, परमनंट जॉब सोडून मी या फील्डमध्ये आहे. बट पैसे कुठले असावे तर त्याच्यावर कुठली डिपेंडन्सी नसावी. माझ्याकडे एक एक्झाम्पल सांगतो, एक नाव नाही घेणार मी ते, बट मुलाची फी भरायची होती 2 लाख रुपये, पण ते 3 महिन्यांनी भरायची होती. मग तोपर्यंत ट्रेडिंग करतो, 2चे 4 करतो, 2 शिल्लक राहतील, तर ते 2ही घालवले. सो ती फीजही लोन करून भरावी लागली. सो न शिकता केल्यामुळे हा झालेला प्रकार आहे. सो कुठेही शिका. सुप्रीमोचा इंटरव्ह्यू जरी असला हा किंवा आमचा सेशन असला, आम्हाला साम टीव्हीने सांगितलं असलं तरी कुठेही शिका. बट तुम्ही शिकून केल्यानंतर ह्या फील्डमध्ये खूप सक्सेस आहे. न शिकता करू नका आणि कुठलेही लोन घेऊन, क्रेडिट कार्डमधनं उसने घेऊन असे पैसे कधीच वापरू नका. नक्कीच. अतुलजी, सुप्रीमोसोबत शिकण्याचा एक प्लस पॉईंट म्हणजे असा की तुमची टीम, तर तुमच्याकडे खूप चांगले ट्रेनर्स आहेत ज्यांना शेअर मार्केटचं खूप चांगलं नॉलेज आहे, त्यांच्याकडे खूप त्या प्रकारचं ज्ञान आहे. तर सुप्रीमो ट्रेडर्स बरोबर शिकण्याचा हा एक फायदा आहे. मात्र आणखी काय फायदे आहेत जे आपण प्रेक्षकांना सांगू शकतो? सुप्रीमो ट्रेडर्सचा एक महाराष्ट्रातली पहिली इन्स्टिट्यूट आहे जी काय, जो सपोर्ट आहे लाईव्ह मार्केटचा. ट्रेडिंग अशी गोष्ट आहे ना की युट्यूबला बघून तुम्ही पोहायला नाही शिकू शकत, तुम्हाला पाण्यात पडावंच लागतं. सर आमचं लाईव्ह ट्रेडिंग हब नावाचा कन्सेप्ट आहे. आमच्या प्रत्येक स्टुडंट आफ्टर क्लासचा जो काय ड्युरेशन तो संपल्यानंतर लाईफ टाईम आमच्या ऑफिसला येऊन बसून ट्रेडिंग करतो. तो लाईव्ह ट्रेडिंग करताना त्यांना जे काय सपोर्ट लागतो, माझी टेक्निकल टीम असते तिथं, की कोणी अडकलं, कोणाचा ट्रेड चुकला, काय झालं, हा सपोर्ट अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही भेटत नाही. मी स्वतः इन्स्टिट्यूट उभा करण्याच्या आधी 100 इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून सर्वे केला होता की काय कमी आहे, आपण काय वेगळं देऊ शकतो. शिकवतात तर बरेच जण आहेत, तर आम्ही काय वेगळं देऊ. तर आम्ही लाईव्ह मार्केटमधला सपोर्ट एवढा स्ट्रॉंग देतो ना. मग आमचे गुगल रिव्ह्यूज तुम्ही कुणीही जाऊन वाचले ना, सुप्रीमोचे 800+ गुगल रिव्ह्यूज आहेत ह्या वर्षातले. नॉट अ सिंगल निगेटिव्ह. गुगलला मी मॅनेज नाही करू शकत की बाबा पॉझिटिव्हच द्या. लोक स्वतःहून येऊन देतात. 5 स्टार रेटिंग आमचं एका वर्षात कधी खाली गेलं नाही, कारण की तेवढा सपोर्ट आम्ही स्ट्रॉंगली, म्हणजे जे फ्री ऑफ कॉस्ट शिकले त्याही लोकांनी गुगलला जाऊन फीडबॅक दिला की आम्हाला खूप चांगलं भेटलं. सो जो लाईव्ह मार्केटचा सपोर्ट आहे हा अख्ख्या महाराष्ट्रात सुप्रीमो शिवाय कोणी चांगला, मी ब्लेम नाही करत आहे कोणाला, बट मी खूप स्टडी केला त्याचा. मी तेवढा तळतळीने शिकवतो ना, तर तो स्टडी एवढा केलाय की
आपण काय वेगळं देऊ शकतो, तर लाईव्ह मार्केटमधला सपोर्ट आमच्यासारखा कोणीच देत नाही. नक्कीच. जर तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी, शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही सुप्रीमो ट्रेडर्सला जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला उत्तम प्रशिक्षण या सगळ्या संस्थेचे प्रशिक्षक आणि अतुल सर नक्कीच देतील. तुम्हाला नक्कीच अतुल सर मार्गदर्शन करतील. अतुल सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. यानंतर आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.